महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते हे आपापल्या विभागामध्ये मतदारसंघांमध्ये दौरे करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण आलेलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. या भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान असलेले आमदार महेशदादा लांडगे हे यांचा सोसायटी हितगुज दौरा चालू होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुळशीतील आपण इन्फिनिटी सोसायटीमध्ये आलेलो आहोत. आपण पाहणार आहोत की सोसायटीतील आजही प्रलंबित असणाऱ्या सोसायटी धारकांच्या समस्या आणि त्यावर दादांना देणारे आमदार साहेबांना देणारे निवेदन यातून काय समस्या होतात आपण थोड्याच वेळात पाहूया. त्याचप्रमाणे युवा कार्यकर्ते गणेश दादा सस्ते, राजेशजी सस्ते आणि वंदनाताई अण्णा यांचंही या ठिकाणी त्यांच्यासमोर आगमन होते. सर्व आमच्या इन्फिनिटी सगळ्यांकडून त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे संजीवनी सांगळे साहेब फेडरेशनचे अध्यक्ष सांगळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही आमच्या सर्व इन्फिनिटी कार्यकर्त्यांकडून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे नगरसेवक सागरदादा हिंगणे यांचं या ठिकाणी स्वागत होते. राजेशजी सस्ते साहेब आपणही या ठिकाणी सहर्ष स्वागत. रवी गावकर आपणही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि रवी गायकवाड आपले सहर्ष स्वागत. त्यानंतर विनंती आहे इन्फिनिटी आमच्या कुटुंबाकडून विनंती आहे दादांना आपण जमलेल्या समुदायाला मार्गदर्शन करावे. आपण सोसायटीचे कमिटीचे मेंबर्स सर्व माध्यम 2024च्या विधानसभेची निवडणूक आपल्या समोर आहे. 2024ची लोकसभा झाल्यानंतर 2024च्या आगामीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सोसायटी धारकांच्या चर्चा करतो, संवाद करतो. आम्ही देखील आम्ही बोलतो आपले संवाद असा वाटला की तो किती चर्चा व्हावी याच्याबद्दल चर्चा करण्यात आली. तर भोसरीच्या आजूबाजू परिसर म्हणजे तळवडी चिखली मोशी किंवा आजूबाजूचा परिसर त्यामध्ये जवळजवळ 1337 सोसायटी आहेत. 1337 सोसायटी आणि 1337 सोसायट्या सगळे ग्रह प्रकल्प त्याच्यामध्ये राहायला आलेले सगळे नागरिक 2014 नंतर जास्त प्रमाणात या भागामध्ये राहणार. 2014च्या अगोदरचा असलेला हा परिसर 2017च्या अगोदरचा असलेला परिसर हा बऱ्याचशा लोकांचा जवळ असतो. आमच्या इथील स्थानिक भूमिपुत्रांना जर विचार त्या स्थानिक भूमिपुत्र संस्थेने 1957 या भागातले शेतकरी भूमिकांना महापालिकेमध्ये घेतले, समाविष्ट केले. 1997 पासून तर 2017 पर्यंत महानगरपालिकेमध्ये माझ्या विरोधात काम करणाऱ्या लोकांचं सरकार विरोधात काम करण्याची राज्य सरकारची केंद्र त्या लोकांना 20 वर्ष काम माझ्या मित्रांकडे अन्याय करण्याचे पाहिजे. आणि त्यामुळं 2017 नंतर झालेला बदल हा भूमिपुत्रांच्या लक्षात नाही आपण जाणल्या नागरिकांच्या लक्षात राजकारण करणारे त्याच लोकांनी या गावातल्या ग्रामस्थांना आणि अजिबात गरज केलं त्या रस्त्यावर खड्डा पडण्याचे राजकारण या परिसराचा विकास होत असताना त्या स्थानिक भूमिपुत्रांचं योगदान महत्वाचं. त्यांनी जागा दिल्याबरोबर टिकू शकलो, त्यांनी जागा दिल्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प करू शकलो, विकास आराखड्यावर काम करू. या भागामध्ये ज्या प्रकारे नवीन नवीन गृहप्रकल्प येत आहेत या गृहप्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात त्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
विशेषतः इथे म्हणजे कुठल्याही गृह प्रकल्पामध्ये सोसायटी त्याच्याकडे परिवाराने कुटुंबाला घर घेतलं त्यांची फार मोठी अपेक्षा असते की त्या कुटुंबाला ज्या ठिकाणी मी घर येतो ते माझ्या स्वप्नातलं घर आहे, माझ्या कष्टातून जमा केलेल्या पैशांसाठी घर आहे आणि त्याच्या मला सगळ्या सुविधा मिळाल्या त्या बांधणाऱ्या बिल्डरकडनं प्रामाणिकपणे काम केलं जावं. पण अनेक ठिकाणी सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून अशा तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत की आलेल्या नागरिकांच्या प्रमाणाला जायला प्रत्येक सोसायटी म्हणजे कुटुंबाला बिल्डरने ज्यावेळेस बुकिंग केलेलं असतं त्यावेळेस चित्र असतं तेव्हा पूर्णपणे लढा सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून सगळे त्यांचे सर्व सरकारी काम आणि त्यांना आमचे लोकप्रतिनिधी आमच्या काही मुलांनी जाता जॉईंट करताना त्या बिल्डरने आमच्या भूमिपुत्रांना काही लोकांना अंधारात त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात काम लोक प्रकल्प बांधला प्रकल्प बांधले आणि फ्लॅट घेतले आणि तुम्ही बोलली लोकांच्या स्वप्नातलं घर त्यांनी देऊ शकतो त्यांच्या समस्या सोडू शकतो आम्ही प्रामाणिकपणे आपल्या या प्रयत्नात माझ्या 10 वर्षाला मी प्रयत्न करतो. माझ्या माझा मुली 2017-18 पर्यंत आपण फक्त पावलं धरणावर अवलंबून होतो. त्या पावला धरणाचं आपल्याला पाणी यायचं. पिंपरी चिंचवडला पूर्ण शहरातल्या 28-30 लाख लोकांना पावलं धरणाचं पाणी यायचं. त्या पावलं धरणावर अवलंबून असेल आपलं हे शहर एक वेळ अशी आली त्या पावला धरणामध्ये किंवा त्या वर्षी महाराष्ट्रात पाणीच कमी झालं ते 100% धरण भरणाऱ्या पावला धरण 50% वाढलं. 50% त्या वर्षी भरल्यानंतर प्रशासनाची आणि इथल्या सगळ्या लोकांची एक मोठी परीक्षा आहे, मोठी संघर्षाची परीक्षा त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं पाणी एक दिवसात प्रशासनाने घेतलं. त्यावेळेस पण आम्ही 2017ला 2014ला दिल्यानंतर आम्ही विचार केला की आपण फक्त पावलं धरणावर अवलंबून का आहोत. आज 50% पाऊस झाला आपण एक दिवसात पाणी देतो. कदाचित ते गेल्या वर्षी पाऊस पाण्याची समस्या आपण कशी त्याला समोर जाणार. आम्ही सगळ्यांनी पहिले विचार केला की आपल्याला एका समुद्र थांबावा म्हणजे एका थांबून जमणार नाही. आपल्याला अजून त्याच्यासाठी साधने निर्माण करावं लागतील, अजून धंदे निर्माण करावं लागतील. म्हणून तो भोसरी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असतील त्यावेळेस आणि जलसंपदा म्हणून मंत्री म्हणून द्यायची साधन त्यांच्या पाठपुरावर 268 केंद्राचे पाणी हे फक्त या 5 गावांसाठी मंजूर करून घेतलं. ज्या गावांमध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या वाटली 5 गाव आहेत तळवडे, सरवली, मोशी, दुधोळ आणि सरवली. 268 केंद्राचे पाणी या 5 गावांसाठी मंजूर करून घेतलं. 100 केंद्राचे पाणी इथं येतं. 140 केंद्राचे पाणी लवकरच त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पावला धरणात आपण जे पाणी घेतो ते आपण त्या पावला रावेरच्या बंधाऱ्यात पोहोचतो आणि रावेरच्या बंधाऱ्याच्या नदीतून आलेलं पाणी बंधाऱ्यामध्ये आडून आपण होतो. पण आपण जे पाणी मास्केटचं आणि अंड्याचं घेतो ते थेट जलवाहिनीतून अशा प्रकारच्या योजना आपण योजनेबद्दल काम केलं आणि पुढल्या 10-20 वर्षानंतर या आता जी लोकसंख्या डबल लोकसंख्या आहे तरी पाण्याचा प्रश्न येणार नाही यासाठी आम्ही दूरदृष्टी ठेवून काम करतो. आपल्या शेतात इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीमध्ये काम करताना तुम्ही पाहिलं असेल आताच एक महिन्याभरापूर्वी आम्ही कधी राज्य शासनाची मंजुरी घेऊन पर्यावरण विभागाची मंजुरी घेऊन आम्ही त्या ठिकाणी आता ते काम चालू करतो. पलीकडे पीएमआरडी आणि इकडे महानगरपालिका असं घेऊन आम्ही या दोन्ही बाजूचा परिसर नदीच्या दोन्ही बाजूचा परिसर सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वेगवेगळे उपक्रम करत असताना वेगवेगळ्या योजना करत असताना फक्त आपण आणि तिथं आलेला नागरिक तिथं परिवार डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. रस्त्याच्या समस्या मार्ग काढल्या, पाण्याच्या समस्या आम्ही पूर्णपणे मार्ग काढतो, रस्त्यांवर आम्ही मार्ग काढतो. जो वेगवेगळ्या डेव्हलपमेंट आम्ही आणतो. आपल्या शेजारी इको टुरिझम होते
सफाई पार्क होते, असे कार्यक्रम करत असताना असे सगळी कामं 10 वर्षांनी करत असताना काही राज्य सरकारच्या माध्यमातून काही केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आपल्याला पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आपण सगळेजण कोणत्या गोष्टी राहिला सोसायटीमध्ये अनेक गोष्टी हे तुम्हाला उपयुक्त तर माहिती नसेल, उपयुक्त तर माहिती आहे. पहिला 2022 चा रिपोर्ट लागला आहे. 2019 गव्हर्नमेंट बदलल्यानंतर राज्य सरकारनं